नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. नरक चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून ऑफिसला जाऊन केलेलं सेलिब्रेशन, पुन्हा डोंबिवलीमधल्या फडके रोडची संध्याकाळ, हे सगळं अनुभवल्यानंतरचा तो एक दिवस तुमच्यासमोर या व्हिडिओतून आणते. नक्की बघा. हॅपी दिवाळी करायला उठलेला आहे. हॅपी दिवाळी टॉम बेटा, हॅपी दिवाळी. सॉरी, हॅपी दिवाळी बोल. त्याला जायचंय खाली. तर हे खोबऱ्याचे तुकडे आता मिक्सरला लावते आणि मग घेतात. पण मी आता जरा स्क्रब जरा बरं वाटतं. अरे ह्याचं काय आहे म्हणून मी हे करतो. थोडं जाडसर, तसंच मला आवडतं. केसात अडकतं पण ते नंतर निघतं. एरियातले उठणी, एरियातले राणी साहेबांनी वाटले. हे माकडाला लाव पहिले. कसं हे बघ, हे बघ, हे बघ काय. हा गाई घट्ट वाटतंय ना, त्याला पाणी टाकायला पाहिजे. हॅपी दिवाळी सगळ्यांना. दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे नरक चतुर्दशीचा दिवस आणि सकाळी छान अभ्यंग स्नान वगैरे जे म्हणतात ते करून तयारी केलेली आहे. ऍक्च्युली जाते दरवर्षी मी दिवाळी पहाटला डोंबिवलीमध्ये, जी फडके रोडला असते ती. पण यावर्षी थोडं काही कारणाने ऑफिसला जावं लागतंय, त्याच्यामुळे सिम्पलच ड्रेस घातलाय. हा ड्रेसही तुम्ही आधीच्या ब्लॉग्स मध्ये बघितला असेल, पण कम्फर्टेबल पण त्यातल्या त्यात थोडासा फेस्टिव्ह लुक म्हणून. बाय द वे, ऑफिसला जाण्यासाठी म्हणून हा फराळाचा डबा पॅक केलाय. बघू, जे हजर असतील त्यांना मिळेल. आणि ह्यात विशेषतः तुम्हाला माहितीये शंकरपाळी मी केलीये, म्हणजे तो मिनी ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर बघा. आय होप ती चांगली झाली होती, म्हणून पहिला पदार्थ हा कधीच नव्हे तो फराळातला केलेला आहे. आणि आता जायचंय काय फोडायला, कारीट जे म्हणतात, तुम्हाला सगळ्यांना त्याची स्टोरी माहीत असेल, तर ते फोडायचंय. आणि त्याच्यानंतर मम्मीची रांगोळी पण घेऊया. येस, हे आता फोडायचं याला पंख्याने. पाहिजे आमचं डेकोरेशन सकाळी थोडंफार बघितलं असेलच तुम्ही. या आमचा विशेष रांगोळी आर्टिस्टला 25-26 वर्षांपासून एकच डिझाईन, एकच परंपरा. निळा आणि पिंक कलरचा दिवा आणि हिरव्या रंगाची ज्योत. हा पिवळी करणार आहे, आज पिवळी करणार आहे. हे आपण फोडूया. काय हाच ना पाहिजे मी किलो आणि जरासं कडू खा. चला, बाकीच्यांचं पण दाखव दिवा. आणि शेजाऱ्यांचे त्यांनी पण रांगोळी काढली आहे छानशी. तयारी झाली आणि आता म्हटलं थोडासा फराळ ट्राय करूया. साहेब गेले होते आज आमचे भांडाभांडी करायला, पण दिवाळीचं निमित्त साधून थोडा एक शांतीचा प्रस्ताव त्यांच्यासमोर कोणीतरी मांडला आणि आता आलेत घरी. हा काढते फोन. बेसनचा लाडू आणि शंकरपाळी, दोनच गोष्टी मला फार त्यातल्या त्यात आवडतात. फार मला एवढं गोड एवढं आवडत नाही. बाकी बाहेर असं सध्या वातावरण आहे. आणि आता फायनली निघाले जायला. गाडीला पण एक हार घातला पाहिजे. आता डायरेक्ट ऑफिसच्या इथे तर मी काही शूट करणार नाही आहे, मेट्रोने जाणार आहे. शक्य झाल्यास मेट्रोचा प्रवास तुम्हाला मी ह्या व्हिडिओत दाखवीनच. आणि त्याच्यानंतर थेट आपण भेटणार आहोत संध्याकाळी, कारण संध्याकाळी डोंबिवलीमध्ये फडके रोडला जाण्याचा, मठात वगैरे जाण्याचा प्लॅन आहे. सो येस, स्टे ट्यून्ड. आणि चला मेट्रो दाखवते थांबा.
यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे उतरल्यावरती बससाठी खूप थांबावं लागायचं, पण मेट्रोमुळे म्हणजे विशेषतः ही मुंबई मेट्रो ॲक्वा लाईन जी आहे नवीन, तर तिच्यामुळे बऱ्यापैकी वेळ वाचतो. त्यामुळे मी हल्ली रोजच मेट्रोने प्रवास करते. तिकीट काढणं पण सोपं आहे, कॅश जवळ बाळगायची गरज नाही, त्यामुळे मेट्रो इज द बेस्ट. सो आता फायनली आपण आलो आहे मेट्रोच्या इथे. मला वाटलं होतं ट्रेनला गर्दी नसेल, पण एवढी गर्दी होती. इवन सुट्टी तर नाहीच आहे माझ्या मते लोकांना. मला वाटतं मी एकटीच असेल प्रवास करणारे. पण येस, आता मेट्रोच्या इथे आलो आहे. तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. मी CST स्टेशनपासून CSMT स्टेशनपासून मेट्रो पकडते चर्चगेटपर्यंत. ती 4 मिनिटाचा वगैरे प्रवास आहे. आय डोंट नो तुम्हाला किती माझा आवाज येतो आत्ता, पण मेट्रोचं दाखवते. मग म्हटलं तसं मी संध्याकाळी भेटणार डायरेक्ट. आणि 1 नंबरची जी पिकअप करेल. Train to Cuff Parade station is going to arrive at platform number. ती 4 मिनिटामध्ये बघा ट्रेन. चालाचालीचा प्रॉब्लेम नाही, म्हणजे ट्रेनचा प्रॉब्लेम नाही, चालायचं एवढं आहे ना. आता इथून परत पुढे बाहेर पडण्यासाठी पण एक साधारण 5 मिनिटं चालून मग मी LICच्या इथे बाहेर निघणार. बट ओके, ठीक आहे, वेळ वाचतो. चर्चगेटला उतरल्यावरती मग थोडी गर्दी होती, कारण ते स्कॅन करून मग तुम्हाला पुढे जायचं असतं ना. पण त्यातही फार असा वेळ जात नाही. म्हणजे एकूण प्रवास जर तुम्ही म्हणाल ना, तर तो 20 मिनिटांपेक्षा कमी वेळेमध्ये होऊ शकतो. मी फायनली आपण आता पोहोचलेलो आहोत चर्चगेट मेट्रो स्टेशनला. आता इथून काम ऑफिस. लवकर निघेन म्हणता तरी सुद्धा 7:30 घरी पोहोचायला झालेच. आल्यावरती घरी साईश आणि मम्मीने ही रांगोळी काढली होती, ती पाहिली. आणि मग म्हटलं की सकाळ नाही तर निदान फडके रोडवरची संध्याकाळ तरी बघूया. त्याच्यासाठी म्हणून आम्ही निघालो होतो. वाटेमध्ये ना आता दिवाळीनिमित्त डोंबिवलीत बऱ्याच ठिकाणी अशा जत्रांचं आयोजन केलं, जिथे असे मोठे मोठे आकाश पाळणे वगैरे लावलेले आहेत. आणि हा जो तुम्ही आता व्ह्यू बघताय तो आहे डोंबिवलीच्या फडके रोडवरच्या संध्याकाळचा. अनेक ठिकाणी ना असं दीपोत्सव लिहून असे काही फोटो बूथ बनवण्यात आले, जसं तुम्ही आता बघताय. त्यामुळे तिथे फोटो काढायला प्रचंड गर्दी होती. मी गाडीवर होते, त्याच्यामुळे मी फार थांबून फोटो वगैरे काढले नाहीत. आणि विशेषतः फोटो सेशन माझं युजली लक्ष्मीपूजनाच्या दिवशी असतं. आणि म्हणून मग म्हटलं की आपण नुसता एक फेरफटका मारूया आणि बघूया की कसे, कारण मला हे लाइटिंग्स वगैरे इथले खूप आवडतात. आणि ते सगळं खूप सुंदर सजवलं होतं. सो दिवाळी ॲट फडके. गाडीवरून जाते, शूट करते, पण हळू आहे गाडी त्याच्यामुळे. आणि मग घरी येता येता एक सँडविच खाऊन मग माझा पहिला दिवस दिवाळीचा संपला. तुम्हाला हा व्लॉग, छोटासा व्लॉग आवडला असेल अशी अपेक्षा. मिनी ब्लॉगमधून सुद्धा मी तुम्हाला माझ्या दिवाळीच्या सेलिब्रेशन्सची झलक दाखवत असते, त्यामुळे ते सुद्धा नक्की बघा. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि येत्या काळामध्ये मी मगाशी एका मिनी ब्लॉगमध्ये सुद्धा म्हटलं त्याप्रमाणे शॉपिंग, ट्रॅव्हलिंग रिलेटेड व्हिडिओज येणार आहेत, त्यामुळे चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. चला बाय.